The next question, give reason. What is the question? In practice, the unit kilowatt hour is used for the measurement of electric energy rather than joule. काय सांगितलं क्वेश्चन पर आहे का? In practice, the unit kilowatt hour is used for the measurement of electric energy rather than joule. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी जे आपण जनरली वापरतो ना त्यावेळी खरं इलेक्ट्रिक एनर्जीचं युनिट आहे जूल, पण हे जूल न वापरता त्या जूलच्या ऐवजी किलोवॅट आवर हे युनिट का वापरणं सोयीस्कर आहे? क्वेश्चन तरी कळलं का? किलोवॅट आवर हे युनिट का वापरलं जातं जूलच्या ऐवजी? ऐका, इफ अन इलेक्ट्रिक डिव्हाइस रेटेड, समजा एक इलेक्ट्रिक इक्विपमेंट आहे आपल्याकडे ज्याचं व्होल्टेज किती आहे? 230 व्होल्ट आहे. किती? 230 व्होल्ट आहे आणि 5 अँपियर इलेक्ट्रिक करंटची कॅपॅसिटी किती आहे? 5 अँपियर एवढी इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून वाहतो. इज ऑपरेटेड फॉर 1 आवर. बघा काय करायला सांगितलं आपण, काय करायचं? 230 वॅट 5 अँपियर एवढी पॉवर असणारं एक इक्विपमेंट घ्यायचं. हे इक्विपमेंट जे आहे किती तास चालवायचं? 1 आवर चालवायचं. मग काय होईल बघा, द इलेक्ट्रिक एनर्जी यूज्ड इज इक्वल टू VIT. VIT, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, I म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि T म्हणजे टाइम. म्हणजे करंट फाइंड करायचं असेल फॉर्म्युला काय? V इंटू I इंटू T. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी किती वापरली गेली, तर ही इलेक्ट्रिक एनर्जी वापरण्यासाठी हा फॉर्म्युला वापरणार. इलेक्ट्रिक एनर्जी इज इक्वल टू V इंटू I इंटू T. V म्हणजे काय सांगितलं? पोटेन्शियल डिफरन्स, I म्हणजे करंट आणि T म्हणजे टाइम. आता तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं व्होल्टेज किती होतं? 230 व्होल्टेज होतं. करंट किती होतं? 5 अँपियर होता आणि टाइम किती सांगितलं? 1 आवर. आता 1 आवरचे आपल्याला बानो SI युनिट जर करायचं असेल सेकंद मध्ये करावं लागेल. मग 1 आवरचे सेकंद असतात 3600. मग जर आपण V इंटू I इंटू T जर केलं तर बघा काय दिलं? 230 व्होल्ट इंटू 5 अँपियर इंटू 3600 सेकंड इज इक्वल टू 41,40,000 जूल. किती होणार याचं मल्टिप्लाय? 41,40,000 जूल. हा नंबर कसा मोठा होतो की नाही? पण पुढे काय बघा, इफ दिस एनर्जी इज एक्सप्रेस्ड इन किलोवॅट आवर. हे जर आपण किलोवॅट आवर मध्ये एक्सप्रेस केलं तर किती येतं बघा? किलोवॅट आवर इट विल बी, काय करायचं आहे का? 41,40,000 याला कोणी डिवाइड करायचं? 3.6 इंटू 10⁶. 3.6 इंटू 10⁶ याने डिवाइड केलं की जे आन्सर मिळणार ते किलोवॅट आवर मध्ये येणार आणि यांचा डिवाइड केला तर 1.5 किलोवॅट आवर होतं. विच इज व्हेरी कन्व्हिनियंट. लिहायला पण एकदम कमी आहे बघा. मगाशी किती आलं होतं? 41,40,000 जूल एवढं येत होतं. पण आता आपण जर ते किलोवॅट आवर मध्ये केलं तर किती येतं? फक्त 1.15 किलोवॅट आवर, which is very convenient. Hence, in practice, the unit kilowatt hour is used for the measurement of electric energy rather than the joule. परत एकदा समजून उत्तर आहे का? मराठीतून पण समजून घ्या. एक एक्झाम्पल दिलंय. एक उपकरण आहे, ज्या उपकरणाचं व्होल्टेज आहे 230, इलेक्ट्रिक करंट आहे 5 अँपियर आणि समजा ते इक्विपमेंट आपण घरामध्ये 1 तास चालू ठेवलेला आहे. मग मला सांगा इलेक्ट्रिक एनर्जी किती वापरली? हे कोणता फॉर्म्युला आहे? इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा किती वापरली गेली? V गुणिले I गुणिले T. VIT. V किती होतं? 230. I किती आहे? 5 अँपियर आणि टाइम 1 आवर आहे ना, 1 तास आहे. एका तासाचे सेकंद करायचे 3600 येतं सेकंड. याचं आपण मल्टिप्लाय केलं, तिघांचा गुणाकार 330 गुणिले 5 आणि गुणिले 3600 यांचा जर मल्टिप्लाय केला तर जवळजवळ 41,40,000
एवढं जे येणार ते जूल मध्ये येणार, एवढं जूल मध्ये. पण समजा हे जूल मध्ये आहे, यालाच आपण किलोवॅट आवर मध्ये करायचं, तर काय करावं लागतं माहितीये का? हे जे 41,40,000 जूल आलेत की नाही, त्याला 3.6 इंटू 10⁶ म्हणजे 10⁶ याने डिवाइड केलं की जे आन्सर येणार ते कशामध्ये येणार? किलोवॅट आवर मध्ये येणार. आणि यांचं जर डिवाइड केलं तर आन्सर येतं 1.15 किलोवॅट आवर, विच इज व्हेरी कन्व्हिनियंट. सोयीस्कर आहे लिहायला. बघा 41,40,000 जूल लिहिण्यापेक्षा 1.15 किलोवॅट आवर लिहायला सोपं आहे की नाही? आणि म्हणून काय केलं जातं इन प्रॅक्टिस, युनिट किलोवॅट आवर इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी रॅदर दॅन जूल. म्हणजे जूल पेक्षा किलोवॅट आवर हे जे युनिट आहे हे वापरणं कसं होईल? सोपं जाईल. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. टंगस्टन मेटल इज यूज टू मेक सोलेनॉइड टाइप कॉइल इन द इलेक्ट्रिक बल्ब. आपल्याकडे इलेक्ट्रिक बल्ब तुम्ही बघितला असेल, तुमच्या आपल्याकडे एलईडी बल्ब आहे आपण वापरतो. पण जे साधे जे बल्ब आहे बघा, 60 वॅट किंवा 100 वॅट असे बल्ब मिळतात बघा. पूर्वी हे बल्ब खूप वापरले जायचे. त्या बल्ब मधून आपल्याला आतमधलं ना सॉलिनॉइड, हे जे कुंतल जे आहे त्याला फिलामेंट म्हणतात. असे तारेचं कसं वेटोळ कसं आतमध्ये असतं बघा. हे कुठल्या मेटलचं माहितीये का? हे जे बनवण्यासाठी जो मेटल वापरला गेलाय ना, टंगस्टन आहे. मग टंगस्टनच काय यूज करायचं, काय त्याचा फायदा आहे? तर एक लक्षात घ्या, काय होतं सांगतो. बल्बच्या आतमध्ये जो फिलामेंट आहे एक गरम होतं. जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट स्टार्ट केलं ना, गरम झाल्यानंतर जेवढं टेम्परेचर वाढणार त्याचं, तेवढं त्याच्यामधून बाहेर पडणारा जो लाईट आहे तो जास्त पडतो. मग टंगस्टनचा बानू मेल्टिंग पॉइंट किती माहितीये का? 3410 डिग्री सेल्सिअस. एवढ्याला टंगस्टन मेटल काय होतो? मेल्ट होतो. म्हणजे काय करता येईल आपल्याला? टंगस्टन मेटलची तार आहे ना, ती जास्ती असं तापवता येते आणि ज्यात एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक जो लाईट आहे ती जास्त मिळू शकते. उत्तर आहे का एक्झॅक्टली? क्वेश्चन तरी कळला. टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलेनॉइड टाइप कॉइल इन अन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये जे काय असतं? कुंतल असतं, म्हणजे ज्याला फिलामेंट म्हणतात, ते बनवण्यासाठी टंगस्टनचाच का वापर करतात? फर्स्ट पॉइंट बघा. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय द फिलामेंट ऑफ अ बल्ब. म्हणजे हा जो फिलामेंट आहे त्याच्यामधून बाहेर पडणारी लाईटची इंटेन्सिटी आहे ती कशावर डिपेंड आहे बघा? डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट. म्हणजे ते जे फिलामेंट आहे किती तापतंय याच्यावर डिपेंड आहे किती लाईट त्यापासून मिळणार बघा. डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द फिलामेंट इट इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर त्यामधून बाहेर पडणारी लाईट पण जास्त पडणार. बघा लक्षात एकदा काय सांगितलं मी. बल्बच्या आतमध्ये जे फिलामेंट आहे, या फिलामेंट मध्ये जेवढे टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर म्हणजे हीट वाढली की जास्त प्रमाणामध्ये लाईट बाहेर पडणार. एवढं तरी कळत आहे? नेक्स्ट पॉइंट बघा. द मेल्टिंग पॉइंट ऑफ filament is very high so that the filament can be heated to high temperature. हा जो फिलामेंट साठी वापरणारा जो मेटल आहे की नाही त्याचं मेल्टिंग पॉइंट हाय पाहिजे, म्हणजे वितळता कामा नये तो पटकन. मग तरच काय होणार? जास्त त्याला टेम्परेचर मिळणार. heated a high temperature by passing a current through it without melting it. म्हणजे न वितळता टेम्परेचर वाढलं पाहिजे, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा पाहिजे? जास्त पाहिजे. आणि द मेल्टिंग पॉइंट ऑफ टंगस्टन इज व्हेरी हाय, 3410 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहितीये मेल्ट होतं जसं मेटल, लोखंड माहिती तुम्हाला, आयर्न अराउंड 1500 डिग्रीला मेल्ट होतं. पण टंगस्टन कितीला मेल्ट होतं? 3410 डिग्री टेम्परेचरला मेल्ट होणार. आणि त्यामुळे काय होतं बघा, हेन्स टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलेनॉइड टाइप कॉइल फिलामेंट इन अन इलेक्ट्रिक बल्ब. जनरली तुम्ही लक्षात घ्या, उत्तर तुमच्या लक्षात येतं का बघा. बल्बच्या आतमध्ये जो फिलामेंट आहे, जे कुंडल आहे, त्याचं जेवढं टेम्परेचर वाढणार ना तेवढे जास्त लाईट बाहेर पडणार. ठीक आहे. नेक्स्ट, टंगस्टन हा जो मेटल वापरल्यामुळे काय होतं? टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉइंट आहे खूप जास्त आहे. म्हणजे त्याला जास्तीत जास्त आपण काय करू शकतो? टेम्परेचर देऊन
त्याच्यातून जास्तीत जास्त लाईट इमिट बाहेर पडू शकतो. मग सेकंड पॉईंट पुन्हा एकदा वाचतो मी ऐका. द मेल्टिंग पॉइंट ऑफ फिलामेंट इज व्हेरी हाय. तर फिलामेंटचा मेल्टिंग पॉइंट व्हेरी हाय जास्त पाहिजे का सांगितलं, सो दॅट द फिलामेंट कॅन बी हिटेड टू हाय टेम्परेचर. जास्त टेम्परेचरला त्याला हिट करता येईल बाय पासिंग अ करंट थ्रू इट विदाउट मेल्टिंग इट. करंट जरी आपण पास केला की नाही तर त्या ती कॉईल आहे आतमध्ये, ती काय होतं म्हणजे तुटता कामा नये. विदाउट मेल्टिंग मेल्ट होता कामा नये. आणि पुढे ऐकलं होता, दिस एनेबल अस टू ऑब्टेन मोर लाईट. त्यामुळे जास्त एनर्जी मिळणार. अँड द मेल्टिंग पॉइंट ऑफ टंगस्टन इज व्हेरी हाय. इट इज अराउंड 3410 डिग्री. ओके.